ईव्हीएम विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आणि पुन्हा मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाकडून नकार देण्यात आला। दरम्यान ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाली। ईव्हीएम संदर्भात पवार गट वकिलांची टीम तयार करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। ईव्हीएम विरोधात आंदोलन उभारणाऱ्यांवर उद्धव ठाकरेंची बैठकीत चर्चा झाल्याचीही माहिती आहे। ईव्हीएम विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली। के.ए. पॉल यांनी ईव्हीएम विरोधात दाखल केलेली जनहित याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली। बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची याचिकेतून मागणी, मात्र बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार। निवडणूक जिंकल्यावर ईव्हीएम चांगलं, हरल्यावर ईव्हीएम मध्ये गडबड, हे कसं होऊ शकतं, कोर्टाचा सवाल। विक्रमनाथ आणि पी.बी. वारळे यांच्या खंडपीठानं ईव्हीएम विरोधातील याचिका फेटाळली। न्यायिक लढाई काय म्हणणार, आम्हाला ऑलरेडी सुप्रीम कोर्टाने सांगितलंय। सुप्रीम कोर्टाने आम्ही सांगितलं एक तर बॅलेटवर जा, नाही तर 100% व्हीव्हीपॅट काउंटिंग करा। ट्रान्सपरन्सीच नाही आहे। मी बटन दाबल्यानंतर माझं मत कुठे जाणार आहे हे मला शेवटपर्यंत समजलं पाहिजे ना। ते अंध कुठे गेलंय मला समजलंच नाही। मी टाकलं पण गेलं कुठल्या बिळातनं बाहेर। मी उंदीर पकडलाय पण उंदीर कुठल्या बिळातनं आला आणि कुठल्या बिळात गेला हे समजलंच नाही। आता मागे हटायचं नाही, लढायचं, पराभूत उमेदवारांना आणि आमदारांना पवारांनी संदेश दिलाय। ईव्हीएम संदर्भात वकिलांची टीम तयार करण्याचा शरद पवारांचा वाय.बी. चव्हाण सेंटरवर झालेल्या बैठकीत निर्णय झालाय, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्य पातळीवर आणि केंद्रीय पातळीवर कायदेशीर लढाई लढण्यासाठी वकिलांची टीम गठीत करणार, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे। ईव्हीएम संदर्भात पुरावे गोळा करण्याच्या शरद पवार यांच्या उमेदवारांना सूचना आहेत। 28 तारखेपर्यंत व्हीव्हीपॅटच्या तपासणीसाठी वेळ असल्यानं व्हीव्हीपॅटची तपासणी करा, अशा सूचना पवारांनी उमेदवारांना केल्यात। मातोश्रीवर पराभूत उमेदवारांसोबत उद्धव ठाकरेंची बैठक झाली। ईव्हीएम विरोधात आंदोलन उभारण्यावर उद्धव ठाकरेंनी या बैठकीमध्ये चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मविया एकत्रित ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करण्याची शक्यता आहे। पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम मशीनमध्ये झालेल्या गोंधळाबाबतचा पाढा वाचला। पराभूत उमेदवारांना व्हीव्हीपॅट मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाला अर्ज करण्याच्या सूचना उद्धव ठाकरेंनी केल्या। किमान 5% व्हीव्हीपॅट मतांची तपासणी करण्याच्या पराभूत उमेदवारांना सूचना आहेत। मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की ईव्हीएमचा विरोध करा, बॅलेटवर या। मी माझी निवडणूक हरलो म्हणून बोलत नाहीये आणि हे मी आज बोलत नाहीये। मी हे अनेक वेळा लिहून टाकलेलं, लिहून ठेवलेलं आहे। माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये मी लिहिलेलं आहे की या देशाला, देशाची लोकशाही ही संकटात आहे। आमचं मत आहे, कार्यकर्त्यांचं मत आहे, नागरिकांचं मत आहे, स्पष्टता आली पाहिजे। इलेक्शन कमिशनने 4 दिवस द्यावेत आणि कुठली जी मशीन आम्ही सांगू ती मशीन पुढे आणायची, त्याची चिकित्सा आम्ही करणार, डिटेलमध्ये आम्ही जाणार आणि तोपर्यंत जाणार जोपर्यंत आम्हाला स्पष्टता मिळत नाही। एवढ्या धाडस हे इलेक्शन कमिशनने तिथं दाखवावं आणि केंद्र सरकारला दाखवावं, एवढीच आमची विनंती आहे।